वर्षांनी भेटतो भावा नातू एकदम एक नंबर बघ. चांदेकर चांद्या साल्या किती वर्षांनी भेटतोय. तेच तर तू इकडे कसं काय? तू भेटशील असं स्वप्नातही वाटलं नव्हतं राव. चांदेकर असा सुद्धा असू शकतो. बाबा आपला नातच नाही करायचा. कोण आहे आपण? दी अद्वैत चांदेकर. मी अद्वैत चांदेकर आहे. हे ब्रीदवाक्य मात्र तेव्हाही होतं आणि आत्ताही आहे. सांग आता तू इथे कसं काय? अरे तुलाच शोधतोय. हे काय रे एवढ्या वर्षांतर आत्ता उगवलास. जुन्या आठवणींचा खजिना खाण्याला आलो होतो आणि खंटा खंटा हा खजिना हाती लागला. अरे काय नाही या रस्त्याने जात होतो तर तुला बघितलं. पहिल्यांदा वाटलं नाही पण खात्री वाटल्याने आलो की तुला भेटायला भाई. अरे फोन करायचास ना एकत्र आलो असतो. अरे एकत्र आलो असतो आणि काय केलं असतं? पुन्हा तेच ना. आता काय करणार काय हा नेमकं? चल मग तेच करूया पुन्हा. नाही भले त्या दिवसांना ब्रेक लागला असेल पण दोस्ता फुल स्टॉप कधीच लागला नव्हता. काय 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 करणार काय आपण? बाय द वे ही माझी बायको हाय आणि हा माझा मित्र खूप जुना मित्र आहे समीर बकले. सॉरी मी जरा ते बाईक अंगावर आणली. चांदेकरने माझी ओळख बायको अशी करून दिली. वहिनी तुम्ही याच्या बायको असून एवढ्या सभ्यपणे नमस्कार करताय. नाही तुमच्यामुळे हा सुधारला असेल तर बरं पण ह्याच्यामुळे तुम्ही बिघडला नाही हे आश्चर्य आहे. काही काय बोलतो? देऊ का? देऊ का? बस 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 बरं आता काय करायचंय. काय काय करणार काय आपण? वहिनी आम्ही कधी भेटलो आणि प्रँक केला नाही असं कधी झालंच नाहीये. ते प्रँक करणं हा आमचा नुसता टाइमपास नाहीये तर मैत्रीचा एक संस्कार आहे. संस्कार मग दाखवून देऊयात आपण किती संस्कारी आहोत ते. चल चल मग सुरू करू. कोणी ते बघते का? ते इंटरेस्टिंग आहे. ते कोण येऊ? इथे शाळा कुठे आहे? हो हो पण तुम्हाला खाली उतरून जावं लागेल. गाडी आहे ना? हो हो मग लवकर पोचा. काय कोणाशी बोलताय तुम्ही? अहो तुम्हीच विचारलं होतं ना इथे शाळा कुठे आहे म्हणून. मी फोनवर बोलतोय. तुमच्याशी का बोलेन मी? काय आजकालची मुलं आहेत फोनवर बोलतात की हवे तेच कळत नाही. इथेच आहे ना मग शाळा? हो अहो इथेच आहे जवळ. अहो तुमच्याशी नाही बोलत आहे फोनवर बोलतोय. सांगितलं नाही बघा. हे बघा आता व्हॉट नेक्स्ट? तू गाडीवाले ओ थांबा थांबा. ओ थांबा 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 थांबा. काय झालं? एवढं फास्ट चाललाय बंद करा. अहो तुमचं टायर फिरतंय. कुठे हे काय तुम्ही आता आला तेव्हा फिरत होतं ते. बरं आता कुठे चाललंय? पुढं पुढं पण पुढे रस्ता आहे. नाही नाही थांबा. तुम्हाला विश्वास नाही का? त्यांना विचार. हो इकडे त्यांना सांगा पुढे काय. पुढे खूप मोठा रस्ता आहे. हा. चल बाबा चल. रस्ता आला बोल. जाऊ आता इथे भेटले पुढे नका. थँक्यू. वेलकम. चला चला. चला येत राहा. हो, बाय भेटूया. बाय. बघितलं वहिनी उद्योजक अद्वैत चांदेकर यांचे खरे उद्योग. हो आणि हा माझा पार्टनर इन क्राईम. येस चल चांद्या तुम्ही ओके भेटूयात. भेटू. हे लग्नाला नाही बोलवलं निदान घरी तरी या एकदा. ओके चल येतो. बाय बाय. बाय बाय. चला वहिनी येतो. चल 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 बाय. बघल्या अरे टायर फिरतोय तुझं. चांद्या मेरी बिलीवर मुझकोच मिळव. चल चल बाय. चल बाय बाय. हे थांबा थांबा एक सेकंड थांब. ओ ओ ओ ओ ओ थांबा थांबा थांबा. अहो काय करताय? गाडी चालवताय की विमान उडवताय? टायर मध्ये हवा आहे तुमच्या. खोटं वाटतंय त्यांना विचार. सांगा सांगा टायर मध्ये हवा आहे. हो हा. अद्वैत काय चाललंय तुझं? वर्किंग डेच्या दिवशी भर रस्त्यावर काय तमाशा लावले? आपण कोण आहोत हे विसरलायस का तू? आपली पद प्रतिष्ठा या सगळ्याचा विसर पडलाय ना तुला? मी जस्ट भर रस्त्यावर तमाशे नकोय मला. आत्ताच्या आता घरी यायचंय मला बोलायचंय तुझ्याशी. गाडी कुठे आहे तुझी? तू बाईकवर आहेस? डोकं फिरलंय का तुझं? ताबडतोब घरी ये. ए मुली गाडीत बस ताबडतोब. त्याचा तो येईल. पण मी आता तुला कळेल सासू म्हणजे नेमकी काय असते आणि सासूरपास कसा असतो. झाली शतपावली अंजू तुझा. आता मी बघ
थकली असशील तू. ये आत बस, चल ये. बरी आहेस ना? अंजू ये ये. अंजू पाणी आण गं पटकन नयनासाठी. बस बस. दमली असशील. नाही ना अगं, आता ह्या दिवसात स्वतःला जपायचंय तुला. घे पाणी घे बरं. काय झालं नाही समजा ठीक आहे ना? अहो मिसेस खरे काही नाही झालंय. मीच तिला म्हणाले होते वॉकला जा म्हणून. आता सारखी रूम मध्ये असते नाही आणि अशा अवस्थेत कसं आखडल्यासारखं होतं. जरा वॉक केलं की सुटसुटीत वाटतं ना म्हणून. रोहिणी मॅडम माझ्या नैनेशी अगदी आईच्या पेरमानं वागायल्यात. पण मला वाटलंच होतं बाळाची चाहूल लागली की सासरच्यांच्या मनात किती बी रोष असला तरी तो इरगळतो. त्यांच्याच मुलाचा वंश आहे ना. बरं झालं निदान माझ्या नैनीचं तरी त्यांच्याशी समज जुळून आलंय. कलीचं बी असंच असतं ना तर बरं झालं असतं. मामा मामा ग काय झालं? एवढं अर्जंटली बोलून घेतलंस? अरे आरामात जरा धीर धर, नंतर सांगते. हा पण तूच तर बोललीस की लवकरात लवकर इथे ये. आणि हो मीच म्हणाले पण नंतर बोलूया ना. आता कसं नैनाविषयी बोलणं चालू आहे. नंतर बोलू हो की नाही? आई 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 माझं ऐकून तरी घे. एक शब्दही बोलू नकोस माझ्याशी. ऐकून तरी घे माझं. काय सांगायचंय तुला? रस्त्यात जो काही मूर्खपणा झाला होता त्याविषयी? सॉरी आई चुकलो. नाही नव्याने सांगायची गरजच नाहीये मला. पण चूक तर झालेलीच आहे ना. आपली पद प्रतिष्ठा काय आहे हे सगळं विसरून तू वागत होतास. वेड्यासारखा वागत होतास रस्त्यावर. तिला तर एक स्टँडर्ड नाहीच आहे पण तुला क्लास आहे ना. सरोज मॅडम हा क्लासचा मुद्दा कुठून आला इथे? चांदेकर किती खुश होता, केवढा आनंदी होता, ते नाही दिसलं तुम्हाला? ते महत्वाचं नाहीये का सरोज मॅडम? अहो काही काळासाठी का होईना पण तो विसरला होता की तो अद्वैत चांदेकर आहे. सगळं टेन्शन सगळी सामाजिक बांधिलकी विसरून तो फक्त आनंद शोधत होता. त्यांनी ना विसरायची गरजच नाहीये की तो अद्वैत चांदेकर आहे म्हणून. कारण कोल्हापूरमधली सगळी लोक त्याला ओळखतात आणि आमची एक प्रतिष्ठा आहे. जेव्हा प्रतिष्ठा मिळते ना तेव्हा अंगावरचे कपडे जसे सहज उतरवतो तसे ती प्रतिष्ठा उतरवून टाकता येत नाही. हे लक्षात असू दे तुला. तिच्याशी बोलण्यातच काही अर्थ नाहीये. हिला कशातच काही नाहीये रे. हिला क्लासच नाहीये ना मुळात. सरोज मॅडम तुम्हाला तसं वाटत असेल पण मला तुमचं म्हणणं पटतच नाही. तुझ्या वाटण्यानं वाटण्याचा संबंध येतोच कुठे? मी तुझ्याशी काहीच बोलत नाहीये ना. मुळातच मी माझ्या मुलाशी बोलते. अद्वैत जरा भानावर ये तू. हे बघ आपली एक इमेज आहे आणि ती इमेज अशी सहजासहजी मागे टाकता येत नाही. आणि तसं जर का झालं ना तर सगळ्याच गोष्टींवर खूप मोठा परिणाम होईल. तेव्हा आपल्या इमेजला काळीमा लागेल असं काहीही वागू नकोस कृपा करू. हे जे काय मिडल क्लास झापडेत ना ती बाजूला काढ जरा आणि आपल्या स्टँडर्डनी वाग. समजतंय मी काय सांगतेय? काहीतरी चांगलाच इंटरेस्टिंग सीन झालेला दिसतोय पण इथे तराजू ठेवला तर इतर कुठल्याही सीनपेक्षा माझ्याकडे जो सीन आहे त्याचंच पार्ट जास्त जड असणार आहे. काय चाललंय या घरात? प्लीज प्लीज जरा शांतता ठेवा. ते बघा नैना प्रेग्नेंट आहे. घरातलं वातावरण पॉझिटिव्हच असायला हवं आणि दिवस भरत चाललेत तिचे. तिला हे सगळं सहन होणार नाही हो ना नैना? जाऊ दे इथलं सगळं सोड. तू चल तुझ्या रूम मध्ये रिलॅक्स हो. राहुल तू पण. ओके आरामात. टेन्शन नको घेऊ ग. या गोष्टी होतात हो की रे. चल. अद्वैतराव तू मासे कापी करून आणू का? थोडी तर येईल. नाही नको. गले मी आलेच. अगं चांगलंय. सावकाश सावकाश बस. बरं तू आराम कर. हा आणि मी अंजूला पाठवते तुला बोलवायला जेवणासाठी. हा ठीक आहे. पाणी वगैरे काही जोश नाही नको. हे मामा तू सांग ना काय बोलायचं होतं तुला मग? हो राहुल माझ्या रूम मध्ये चाल मग बोलूया आपण. पण इथे बोल ना. इथे बोलायला काय? राहुल अरे नैना आराम करतीये ना तिला डिस्टर्ब व्हायला नको. रूम मध्ये चाल ना तिथेच बोलू. त्या इतक्या का काळजी घेतात माझी? अचानक हा इतका बदल का झालाय? जाऊ दे सध्या ना माझा फोकसच वेगळा आहे. मला पैसे द्यायची सोय करायला हवी. सौरभ 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 या शब्दातही मॉशी आलाय आता मला. बापरे माझे पैसे जागेवर आहेत ना?
हॅलो सौरभ, ऐक ना, तू आता क्लिनिकमध्ये आहेस? ओके, मी आले, थोड्या वेळात येते, पैसे घेऊन येते. ओके, बाय. चांदेकर, तुझ्यामुळे आई माझ्यावर चिडली. मी जे काय वागलो ते आईला अजिबात आवडलेलं नाही. हे सगळं तुझ्यामुळे झालं. तुझ्यामुळे पुन्हा एकदा आपल्या घरातलं वातावरण बिघडलं. एक मिनिट, तुला कोणावर तरी खापर फोडायचं म्हणून तू हे सगळं बोलतोस ना? तुला मजा येत नव्हती का रे? भले मला माझ्या येत असेल सुद्धा, पण काय करत होती हे सगळे हट्ट करायची? तेव्हाचा अद्वैत चांदेकर आणि आताचा अद्वैत चांदेकर या जमीन आसमानाचा फरक आहे. आपल्याला आई जे म्हणाले ते अगदी बरोबर आहे. मी असं वागायलाच नको होतं. कशासाठी हट्ट केलेस तू नाही ते? कशासाठी म्हणालीस मला त्या ठिकाणी जायचंय ज्या ठिकाणी बिझनेसमॅन अद्वैत चांदेकर नाही तर फक्त अद्वैत चांदेकर जात होता? अरे मला जेव्हा तुझ्याकडे काहीतरी मागायचं होतं त्यावेळेस मी काय मागितलं होतं? छान जेवायला बनवून ते एवढं सांगितलं होतं. एवढी साधी सोपी अपेक्षा होती माझी, आणि तू काय केलंस? त्या ठिकाणी जाय कशासाठी कशासाठी उद्योग केले तू? काय ऐकायचं? एक सेकंड. हॅलो, हा बोला. कसला माणूस आहे खरंच? तिथल्या अद्वैत चांदेकरचा इथल्या अद्वैत चांदेकरशी काहीही संबंध नाही. यांचीच एकमेकांची ओळख करून द्यायला हवी. कठीण आहे, पण मी आहे ना, मी ते करून दाखव. म्हणजे ही नैना प्रेग्नेंट नाहीच आहे? नाहीये. असं कसं पण? अरे असं कसं म्हणजे काय? तिने चांगलं नाचवलंय आपल्याला. तुला वाटलं होतं लग्नाआधी तू तिचा वापर करून तिला घरात न येऊ देता अद्वैतला अद्दल घडवशील, राईट? पण नाही. अरे तिने तुझा वापर करून घेतला आणि नुसता वापर नाही केलाय तर तुला असं अडकवलं की तू दुसरं काही करू शकणार नव्हतास. बाबा मी तेव्हाही हेच सांगत होतो की माझ्याकडून कुठल्याही प्रकारची चूक घडलेली नाहीये. कोणीच विश्वास ठेवला नाही माझ्यावर. अरे कोणी तुझ्यावर का विश्वास ठेवेल? तू त्या लायकीचा आहेस का? ज्या मुलीसोबत महिनोन महिने एका रूम मध्ये राहिलास तू, तुला एवढाही अंदाज नाही आला की ती प्रेग्नेंट नाहीये. अम्मा मला मान्य आहे माझी चूक झाली, मी दुर्लक्ष केलं तिथे, पण पण अगं तू विचार कर अगं, ती नैना एवढ्या आतल्या गाठीची आहे. म्हणजे जर ती आपल्या सगळ्यांना फसवू शकते तर ती मला एकट्याला फसवू शकते की? अरे बायको आहे ना तुझी ती, मग ती खोटं पोट लावते हे तुला रूम मध्ये एकत्र असताना कळलं नाही? मामा ते खरं तर प्रेग्नन्सी नंतर तिने मला जवळ येऊ दिलंच नाही कधी. सारखं कुठलं तरी कारण काढायची आणि टाळायची. आणि ती पण प्रेग्नेंट होती म्हणून मी सुद्धा काही बोललो नाही तिला. आणि मम्मा तिने मला सोनोग्राफीची सीडी सुद्धा दाखवली. अरे राहुल, तुझ्या बुद्धीत चिरत नाहीये का? अरे हे पोलीस जर आधीच आपल्या हातात आला असता तर ना, आपण तिचा गेम आधीच केला असता. आणि त्यात कलाच आहे. मम्मा तुला आठवतंय लग्नाच्या वेळी जेव्हा मी प्रेग्नन्सीसाठी नकार देत होतो तेव्हा ती कलाच होती. तिने पुढाकार घेतला आणि नैनाला प्रेग्नन्सी टेस्टसाठी घेऊन गेली. याचाच अर्थ प्रेग्नन्सी रिपोर्ट्स तेव्हापासून बदलले असणार. मम्मा आपण हा सगळा डाव त्या कलावरच उलटवू शकतो आणि तिला ह्या घराच्या बाहेर काढू शकतो. येस, माझ्या डोक्यातही हेच होतं. थँक गॉड फायनली तुझंही डोकं चाललं तर. ऑफकोर्स मम्मा, आफ्टर ऑल मी मुलगा कोणाचा आहे? त्या नैनाने फसवलंय ना मला, राहुलला फसवलंय. मी असंच सोडणार नाहीये. माझी चूक झाली आहे मान्य आहे, पण माझ्यातली आग अजून विझलेली नाहीये. काहीही झालं तरी मी त्या दोघींना ह्या घराच्या बाहेर काढणार. बघच तो. राहुल, आता आपल्याला हा